नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर सकाळी मोबाईल उघडला आणि अतिशय भयानक किंवा दुःखद घटना समोर आलेली आहे बघा। मध्य प्रदेश येथील एका ठिकाणी बोटीवर प्रवासी गेले होते फिरण्यासाठी आणि पूर्ण 29 जणांची त्यात ट्रिप चालली होती। सहल किंवा आपलं एन्जॉय करण्यासाठी पाण्यात गेले होते। गुरुवारी संध्याकाळी 5-6च्या सुमारास बघायला घडलेली घटना आहे। आणि प्रवासी फिरायला गेल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला, माघारी फिरायले त्या टायमाला त्यांचे खूप प्रचंड वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू झाला आणि त्या पावसात त्यांची बोट पलटली आणि त्यात पाणी भरायला सुरुवात झाली। काहींनी लाईव्ह जॅकेट घातली होती, काहींनी घातली नव्हती, काही जण वाचले, काही जण अजूनही त्यांचा तपास सुरू। काल 9 जणांच्या बॉड्या सापडल्या, त्या बाकीची बेपत्ता आहेत। खूप वाईट घटना घडली बघा। मृत्यू कोणाच्या रूपात कसा येईल ते सांगता येत नाही। तसेच एक त्यात फोटो आला बघा बाहेर आणि तो फोटो अशा मातेचा आहे किंवा अशा आईचा आहे जिनं मृत्यूलाही न जुमानता स्वतःच्या बाळाला पोटाशी धरलेला आहे। आणि मृत्यूनंतर दोन्ही मुलगा लहान बाळ बी वारले, लहान बाळाचा मृत्यू झालाय आणि त्या आईचा मृत्यू झालाय। मृत्यूनंतरही तिला बाळापासून तो हात वेगळा करू शकला नाही, तो तिचं हृदय बाळाला तिनं आवळून धरलंय बघा। या एक आईच करू शकते इतक्या बाळाला जीव लावणं। काही घटना अशा तिथे अतिशय दुःखद सामने येतात किंवा वाटेत येतात। स्थानिक प्रशासनाची किंवा तेथील जे बोट आहेत त्यांची खूप मोठी चुकी। वादळी वाऱ्याचा दिवस आहे, तर कमीत कमी आता 2 ते 3 महिने, श्रावण महिना होईपर्यंत खूप वारं कावदान पाऊस असतो। ह्या दिवसात बोट सोडलीच नाही पाहिजे, त्यामुळे असे अपघात घडायचे नाहीत। दुसरी चूक त्यात लाईव्ह जॅकेट नव्हती, असली तरी काहींना बाहेर निघता आलं नाही, त्या बोटीच अडकून पडले आणि 29 जण बेपत्ता। 29 जणांचा जीव अक्षरशः त्या बोटीनं किंवा त्या पाण्याने घेतलेला आहे आणि खूप मोठा दुर्दैवाची घटना आहे बघा। असं कोणासोबत घडू नये आणि त्यातूनच हा फोटो आल्यापासून खूप मनाला हळहळ व्यक्त होत आहे। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्राईबची आणि लाईकची मला खूप गरज आहे। व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्किप करत जाऊ नका। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।